बताएंगे सब लोग अपना। तो बताओ स्कूल का नाम बताओ। अच्छा, क्या करना है आप लोग यहाँ पर? हाँ, प्रोजेक्ट देखा आप लोगों ने प्रोजेक्ट? तो उसमें कोई प्रोजेक्ट पसंद आया? क्या था वो बताओ। चलो आप, प्रोजेक्ट क्या था जो आपको पसंद आया सबसे ज़्यादा? कौन? अच्छा, ये कह रहा है कि साइकिल इसको पसंद आई। तो साइकिल में क्या था बताओ आप। चलो, शर्मा क्यों रहे हो आप? आपने को साइकिल पसंद आई ना। साइकिल में था क्या ये बताओ। हाँ, आप लोगों ने देखा बेटा साइंस में क्या अच्छा लगा? क्या थीम थी उसकी? टीचर सेट अच्छा लगा। हाँ, टीचर का क्या था? किचन सेट में हाँ, तुम्हें नहीं सांगायचं। हाँ, आप बोलो। अरे किचन में ना, आप रोज किचन में जाते हो? मम्मी के साथ हाथ बटाते हो? जाते हो ना, फिर तो वही पसंद आया ना आपको। तो उसमें क्या था, कुछ हेल्पफुल था? मुझे उसमें से कुकर अच्छा लगा। हाँ, क्यों अच्छा लगा? मैं वही पूछ रहा हूँ, क्यों अच्छा लगा? उसमें क्या ऐसा था जो आपको अच्छा लगा? वो छोटा था। अच्छा, छोटा था। कुछ उसमें इस्तेमाल वाली चीज़ें नहीं थी? साइंस देखा बेटा आप लोगों ने? प्रोजेक्ट पूरा देखने मिला अच्छे से? क्या जल्दी जल्दी चलो चलो ऐसे ही था ना? आपको ऐसा लग रहा है कि यहाँ पर आके आपका टाइम वेस्ट हुआ? ऐसा लग रहा है? आपको पूरा टाइम मिला देखने का प्रोजेक्ट? नहीं तो सर ने बोला होगा चलो 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 आगे बढ़ो आगे बढ़ो, ऐसा? तो देखा आप लोगों ने? अच्छे से देखा? कुछ भी एक प्रोजेक्ट ऐसा बताओ जो आपके दिमाग में अभी है कि ये बहुत अच्छा था। आपको पता है कितने प्रोजेक्ट हैं यहाँ पर? 410। आपने कितना देखा? बहुत कम देखा। कोई तो एक आपके ध्यान में होगा कि ये बहुत अच्छा था। देखने ही नहीं दिया, जल्दी जल्दी बोल के फिर लेकर और आके चले गए। आपको अच्छे से देखने ही नहीं दिया। हाँ ठीक है। हाँ, तो क्या लगा आपको अच्छा बताओ। हाँ, अच्छा, वो इलेक्ट्रिक शूज़ वाला देखे थे जिसमें 6 शूज़ थे, 3 पेयर वाले, है ना? उसमें कैमरा और सब चीज़ें थी, वो वाला। वो आपको अच्छा लगा? क्यों अच्छा लगा बताओ आपको? अरे कोई चीज़ अच्छी लगती है तो क्यों अच्छी लगती है बताओ आप? मैं मोहम्मद शकील आज मौजूद हूँ राज्य स्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी में, नागपुर में जो हो रही है। मैं आपको दिखाऊंगा आज यहाँ पर कि हमारे जो विद्यालय में पढ़ने वाले बाल वैज्ञानिक हैं वो किस तरह की सोच रखते हैं। प्रदर्शनी देखी बेटा आप लोगों ने? कौन सी क्लास में पढ़ते हैं आप? स्कूल का नाम कहाँ है ये? अच्छा, तो देखा आपने पूरा प्रोजेक्ट देखा? आप लोगों ने तो किताबें वगैरह ली हुई है, कुछ उसमें राइट आउट भी किया हुआ है क्या? तो किस थीम के ऊपर बेस्ड प्रोजेक्ट आपको सबसे अच्छा लगा? सोलार का। ओके, सब लोगों ने देखा आप लोगों ने? तो अगले साल आप लोग भी ऐसा कुछ प्रोजेक्ट बना के लाने वाले हैं? कुछ आइडिया है आप लोगों को? नमस्ते। थांबा, कट कर। नमस्ते। आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात, जसं की श्वसन संस्था असेल, त्यानंतर आपली प्रजनन संस्था आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे। त्याच पद्धतीने आपल्याला आणखी एक प्रजनन संस्था प्रणाली शरीरातली ही बघायची आहे। यामध्ये 2 प्रकारात आपल्याला प्रजनन संस्था बघायची आहे। पहिली आहे स्त्री प्रजनन संस्था आणि दुसरी आहे
पुरुष प्रजनन संस्था. यामध्ये पहिली तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो की ही पुरुष प्रजनन संस्था आहे, ज्याच्यामध्ये पहिला आहे वृषण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टेस्टीज म्हणतो. यामध्ये टेस्टीज असतात आणि इथं शुक्राणू म्हणजेच शुक्रबीज, म्हणजेच त्याला आपण पुरुष बीजही म्हणतो, हे तयार करण्याचं काम इथं टेस्टीजमध्ये केलं जातं. त्यानंतर आहे सेकंड पार्ट स्क्रोटम, अंडकोश, जे बॅगसारखं स्ट्रक्चर असतं जे वृषण किंवा टेस्टीज यांना कॅरी करण्याचं काम करतात. त्यानंतर आहे अधिवृषण. अधिवृषण जे आहेत ते तयार झालेले टेस्टीजमध्ये शुक्राणू आहेत, ते वृषणमध्ये काय करतात, स्टोअर होतात आणि मॅच्युअर होतात. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे शुक्रवाहिनी. शुक्रवाहिनी काय करतात, इथं तयार झालेले आणि स्टोअर झालेले मॅच्युअर झालेले शुक्राणू आहेत ते पुढं पास ऑन करण्याचं काम करतात, कॅरी करण्याचं काम करतात. त्यानंतर आहे वीर्यपुटक. वीर्यपुटक काय करतात, आता जे शुक्राणू आहेत ते थोडे दिवस जिवंत राहतात, मग जिवंत राहण्यासाठी त्यांना एनर्जीची गरज आहे. ते फ्रुक्टोजच्या फॉर्ममध्ये त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतात, तर वीर्यपुटक करतात. नेक्स्ट आहे प्रोस्टेट ग्रंथी. प्रोस्टेट ग्रंथीचं काम काय आहे, तर प्रोस्टेट ग्रंथी त्यांना लुब्रिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, थोडंसं लुब्रिकेट करतात. जो शुक्राणू सोडून इतर द्रव पदार्थ आहे तो तयार करण्याचं काम प्रोस्टेट ग्रंथीचं आहे. आणि पुढचा आहे मूत्रमार्ग आणि वीर्यमार्ग. इथं शुक्राणू, पुरुष बीज आणि त्याचा जो आहे तो पुढं पास करण्याचा जो मार्ग आहे तो इथं वीर्यमार्ग आणि मूत्रमार्ग याच्या पद्धतीनं पुढे येतो. आणि शेवटचा पार्ट आहे दोन्ही बाजूला जे पेनिस दिसतं आपल्याला, लिंग म्हणतो आपण त्याला. हा जो आहे तो काय करतात, रक्तप्रवाह वाढल्यानंतर, ब्लड फ्लो वाढल्यानंतर तो काय करतो, तो फुगीर होतो आणि जो शुक्राणू तयार झालेला आहे, पुरुष बीज तयार झालेला आहे, तो बाहेर फेकण्यास मदत करतो. अशा पद्धतीची पहिली पुरुष प्रजनन संस्था आहे. त्यानंतर कट करताय का, आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपला स्त्री प्रजनन संस्थेचा आहे. याच्यामध्ये पहिला पार्ट आहे अंडाशय, ओव्हरीज म्हणतो याला. स्त्रीच्या ओटीपोटामध्ये दोन्ही बाजूला हा अंडाशयाचा पार्ट असतो, ज्यामध्ये मंथली या पद्धतीने एक ओवा तयार होते आणि ती पुढं पास ऑन केली जाते. पास ऑन करण्याचं काम आहे फॅलोपियन ट्यूब्सचं, ज्याला मराठीमध्ये आपण अंडनलिका म्हणतो. आणि इथलं अंडनलिकेचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते काय आहे की पुरुष प्रजनन संस्थेतून आलेला जो पुरुष बीज आहे आणि स्त्री प्रजनन संस्थेतून आलेली ओवा जी आहे ती इथं याचं फलन होण्याचं काम होतं. त्यानंतर जो फलन झालेलं बीज आहे दोन्ही प्रकारचं, ते पुढं गर्भाशयामध्ये येतं. गर्भाशयामध्ये गर्भ पूर्ण वाढतो, पोकळीसारखा आकार असतो थोडासा, त्याच्यामध्ये वाढतो. त्यानंतर आहे गर्भमुख. गर्भमुखाचं काम काय आहे, तर खाली वजानामधून बॅक्टेरियाज असतील किंवा व्हायरसेस असतील ते आतमध्ये एंटर होऊ नयेत या प्रकारची काळजी गर्भमुखातून केली जाते. आणि शेवटचा पार्ट आहे योनीचा, जो की बर्थ कॅनल म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामधून काय होतं, जो गर्भ आहे तो बाहेर येतो पूर्ण वाढ झाल्यानंतर. अशा पद्धतीच्या या दोन प्रकारच्या संस्था आपण बघतोय. आपण इतर शरीरातल्या संस्था ज्या आहेत त्या इझिली शिकतो, पण आपल्या याच्याकडे थोडंसं हेजिटेट होतात टीचर्स. मग ते हेजिटेंट कमी करायचं आहे आपल्याला, हेजिटेशन कमी करायचं आहे ॲक्च्युली, त्याच्यासाठी हे बनवण्यात आलेलं आहे. एक्सप्लेन म्हणजे दाखवायचं ते दाखवायचं एक्सप्लेन. ओके, धन्यवाद. हाँ ये पानी बॉटल है आपके पास? थँक यू. बॉटल है जो दो आप बाहर देंगे ये पानी के पास बॉटल
नमस्ते, माझं नाव श्रीकांत शंकर सोनार, जिल्हा सांगली. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूल कारंजनगी. आणि माझं जे साहित्य आहे बहुउद्देशीय अपूर्णांक साहित्य. आणि या साहित्यामध्ये जवळजवळ मी 17 घटक मी त्यात बसवलेले आहेत टोटल अपूर्णांकाचे. आणि एकच घटक आहे, माझा जो घटक आहे तो एकच घटक आहे. इतरांचे सगळे घटक असे मिक्सिंग आहेत. साहित्याचं प्रदर्शन माझं साहित्यांचं नाही, साहित्याचं प्रदर्शन आहे माझं. एकच घटक आहे आणि त्या एका घटकाअंतर्गत 17 उपघटक मी घेतले आहेत. अपूर्णांक हा एकच घटक. तर वर्ग अध्यापन करताना मला ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून मी हे साहित्य ते निर्माण केले की वर्गात अध्यापन करत असताना मुलांना ज्या अवघड संकल्पना आहेत त्या अवघड संकल्पना सोपं करून दाखवण्यासाठी म्हणून किंवा समजावून देण्यासाठी म्हणून आणि मी नसताना देखील मुलं स्वतः हाताळण्यासाठी म्हणून मी हे छोटंसं जे मुलांना आवडणारं टी व्ही आहे त्या टी व्हीच्या स्वरूपामधलं माझं हे शैक्षणिक साहित्य आहे. आणि यामध्ये आता एक अपूर्णांकाची आता बेरीज किंवा वजा अपूर्णांकाला अपूर्णांकानं गुणताना हा घटक आपण पारंपरिक पद्धतीनं अंशाला अंशानं गुणणं, छेदाला छेदानं गुणणं या पद्धतीनं आपण समजावून देतो मुलांना. पण मी कसं केले तर मी हेच घटक आता शिकवत असताना तर मी त्यासाठी त्या घटकाशी संलग्न असे साहित्य मी बनवलेत. आता मुलांना आता 1/3 आणि 1/4 यातले अपूर्णांक शोधून काढायला हवायचं. आता हा 1/4 अपूर्णांक आहे आणि हा 1/3 अपूर्णांक आहे. 1/4 आणि 1/3 या दोन अपूर्णांकाचा गुणाकार करणे म्हणजे काय तर हे दोन्ही स्लाईड एकमेकावरती ठेवायचे. हे दोन्ही स्लाईड एकमेकावर ठेवल्यानंतर हे दोन्ही कलर ज्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग होतात तो घटक एकच आहे, तो चौकोन एकच आहे इथं, बरोबर आहे. आणि तो घटक इथं हा घटक इथं अंशताने लिहायला व्हायचा. नंतर याचे किती भाग केले तर आपण 1 2 3 4 म्हणजे 4 के 4 4 2 8 4 3 12 आणि 12 हा छेदस्थानी. अशा पद्धतीनं डायरेक्ट उत्तर ह्याचं या साहित्याचं उत्तर हे निघतं. हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं एखादा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आपण समजा, तर त्या टाईपचं गणित जर एखादं आपण घ्यायचं म्हणलं तर बघा आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणं. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना आपण काय करतोय 2 या 5 छेदानं 2 या पूर्णांकाला गुणतो, त्यामध्ये अंश मिसळतो. अशा पद्धतीनं 5 2 10 3 13/5 आपण उत्तर काढतो. आता हेच मी कसं करणार मुलांना 5 छेद असणारा अपूर्णांक तो काढणार मुलगा. आता 5 छेद असणारा अपूर्णांक यामध्ये शोधताना तो काय करेल, आता एका वस्तूचे 5 समान भाग घेतले आणि 5 भाग घेतलेत म्हणजे 5/5 म्हणजे 1 पूर्ण झाला. हा दुसरा 5/5 म्हणजे हा दुसरा पूर्ण भाग झाला. आणि हा जो आहे तो 3/5 आहे म्हणजे 2.3/5 हा अपूर्णांक आहे. आता 2.3/5 हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना आपण काय केलं 5 2 10 3 13 केलं आहे. आता मुलांना काय सांगायचं यातले रंगवलेले भाग मोज म्हणायचं. हे 5 10 आणि हे 3 13 तो अंशस्थानी लिहिलं. आणि या तिघाचे पण समान भाग किती केलेत मी 5 केलेत, छेदस्थानी 5 लिहिले. 13/5 उत्तर काढेल तो. आता मुलांचं जर इव्हॅल्युएशन आपण करायचं असेल तर हाच घटक शिकून झाल्यानंतर मुलांना काय करायचं, हा डायमंडचा खेळ आहे साधा सोपा. आता यातल्या डायमंडचा तो पहिला काय स्टार्ट करेल, तो स्टार्ट केल्यानंतर त्याला प्रश्नाकृती मिळते. आता हा अपूर्णांक तो आपण जर शिकलो त्याला कळलं असेल तर तो पाहेल आणि सांगेल तो 1/4 अपूर्णांक आहे तो यातलं हुडकून काय करेल तो 1/4 इथं ठेवेल. परत त्याला प्रश्नाकृती मिळते. हा अपूर्णांक कोणता आहे तो ओळखेल, तो 3/4 यातनं हुडकून तो ठेवेल. आणि परत त्याला प्रश्नाकृती मिळते. 4 भाग केले, 4 भाग आपण घेतलेत म्हणजे 1 पूर्ण आहे तो. इथं 8 भाग केले, 3 भाग घेतले मग 3/8 आहे. त्यानंतर 1/2 आहे. आता यातला 1/2 इथं नाही पण इथं अर्धा लिहिलेला आहे, तो अर्धा त्याच्यासमोर ठेवेल तो इथं. पुढं आता 8 भाग केलेत, 5 भाग आपण रंगून घेतले ते इथं हो इथं 5/8 झाला. त्यानंतर 2/4 हा 2/4. पुढे त्याला इथं 8 म्हणजे 4/8 मिळाले तर 4/8 आणि नंतर 2/5 अशा पद्धतीने तो खेळ संपेल. म्हणजे एखादं सहज मुलं असं खेळत असं ते साहित्याचा वापर करत असताना ती संकल्पना त्याला कळल्या का नाही तो पाहत असताना आपण देखील त्याचं सहजतेनं मूल्यमापन आपण करू शकतो. म्हणजे अपूर्णांक जो अवघड घटक आहे तो अतिशय सोपा करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं केलेला आहे. लिहा ना सांगतो सर लिहा सांगतो मी तुम्ही ठीक आहे खाली. नमस्कार, मी महाराष्ट्राच्या या शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक, एक प्राथमिक शिक्षक. मी इयत्ता 1ली ते 5वीचा गणित विषयाचा पाठ्यक्रम हा त्याचा ॲनालिसिस करून एकूण 35 घटकामध्ये हा पाठ्यक्रम मी कंपाईल केलेला आहे. यामध्ये या पेटीमध्ये ही मी मनोरंजक बहुउद्देशीय गणित पेटी बनवलेली आहे. याचा वापर स्वयंअध्ययन, बहुस्तरीय, बहुवर्गीय अध्यापनासाठी, अध्ययन आणि अध्यापनासाठी
या पेटीचा निश्चित उपयोग होतो. आता आपण बघतोय FLN फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी जो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जो कार्यक्रम सुरू आहे, निपुण भारतची जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी ही पेटी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. आता बघतो की काही अहवाल येतात की या वर्गाच्या मुलांना हे साध्या गणित क्रिया करता येत नाहीत. मग जो मुलांच्या संकल्पना आहेत, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे म्हणतो, संकल्पनात्मक आकलन, ते मुलांचं या माध्यमातून काय होतं तर या पेटीच्या माध्यमातून स्पष्ट होते. यामध्ये विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती स्वतः करत असतो. यामध्ये या ब्लॉकच्या साह्याने अगदी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, देवनागरी संख्याचिन्हे आणि रोमन संख्याचिन्हे यांच्या माध्यमातून विद्यार्थी संख्या तयार करू शकतात. अगदी 1 अंकी संख्येपासून अगदी 10 अंकी संख्येपर्यंत विद्यार्थी संख्या तयार करतील. यामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा, लगतची पुढची संख्या, लगतची पाठीमागची संख्या, त्याचबरोबर विद्यार्थी यामध्ये पाढे तयार करू शकतील. यानंतर यामध्ये संख्या शिकण्याची एक पद्धत आहे. याच्यामध्ये सुरुवातीला ओळखू, सांगू, म्हणू, वाचू, गिरवू आणि नंतर लिहू आणि शेवटी त्या संख्या वापरू. मग ही जी पद्धत आहे याच्या माध्यमातून विद्यार्थी गिरवतील सुद्धा. म्हणजे पेटी ही माझं ध्येयच आहे, जरी नसला स्वतंत्र वर्ग नसू दे खडू फळा, जिथे असेल माझी गणित पेटी तिथे भरेल शाळा. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे विद्यार्थी हे इझिली हे काय करू शकतात, हे वापरू शकतात. हा झाला या प्रत्येक घटकाचा भाग. याच्यामध्ये बेरीज असेल तर ते बेरीज विद्यार्थी एकच उदाहरण विद्यार्थी आडव्या पद्धतीनं मांडू शकतात. उदाहरणार्थ यामध्ये 2 आणि 4 या अंकांची विद्यार्थ्याला आपल्याला बेरीज करायला सांगायचं आहे. तर त्यामध्ये विद्यार्थी काय करेल, येस, तर एका गटाला एक गट काय करेल, हे गटकार्य पद्धत आहे किंवा विद्यार्थी वैयक्तिकरित्या सुद्धा हे देऊ शकतो. शिक्षकांनी उच्चारलेलं 2 अधिक 4 हे जे उदाहरण आहे ते एक विद्यार्थी या स्वरूपात मांडेल, दुसरा विद्यार्थी तेच उदाहरण या संख्या रेषेवरती सोडवेल. 2 1 2 3 4 तो काय करेल, त्यावरती हे पॉइंट आउट करेल 4. त्याच वेळी तिसरा विद्यार्थ्यांचा गट काय करेल, तर हे मोजून म्हणजे एकच संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने कशी सांगता येतील. यामध्ये 2 1 2 3 4 यावेळी तो विद्यार्थी लिहिले ते उत्तर 6 आणि चौथा विद्यार्थ्यांचा गट 2 अधिक 4 बरोबर 6 जे आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे संकल्पना बॉटम म्हणजे रूटपासून ती संकल्पना विद्यार्थ्याला ती समजली पाहिजे या हेतून हे बनवलेलं आहे. यामध्ये आता हे झालं हँड्स ऑन, थेरीला प्रॅक्टिकलची जोड. आता प्रॅक्टिकल झाल्यानंतर तंत्रज्ञानाचाही वापर. आपण या 21व्या शतकात वावरत आहोत, तंत्रज्ञानाचा युग आहे. मग याला तंत्रज्ञानाच्या युगात आपला विद्यार्थी कुठं मागं राहू नये यासाठी मी स्वतः ते व्हिडिओ स्मार्ट PDF बनवलेले आहे. म्हणजे हे साहित्य आता तुम्ही माझ्यासमोर आहात पण हे तुम्हाला माहिती आहे, पण तटस्थ व्यक्तीला किंवा इतर शिक्षकांना हे कसं उपयुक्त ठरेल तर त्यासाठी मी व्हिडिओज असे रेकॉर्ड केलेले आहेत. हे 35 घटकांचे हे 35 जे घटक आहेत, 35 घटक आहेत, त्या प्रत्येक घटकाचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. आणि त्यानंतर तो घटक कसा वापरायचा, हे साहित्य कसं वापरायचं याचे व्हिडिओ असे बनवलेले आहेत. यानंतर याची एक स्मार्ट PDF बनवण्यात आलेली आहे. ती स्मार्ट PDF प्रत्येक शिक्षकाला उपयुक्त ठरणार आहे. आणि याच्या पुढे जाऊन आता AI आहे. AI व्हर्च्युअल रिॲलिटी, मुलांना जे दिसतं आकर्षक आहे ते त्याकडे मुलं आकर्षित होत असतात. मग अशा वेळी तर आपला विद्यार्थी त्यामध्ये मागं राहू नये यासाठी मी यामध्ये एक सिम्युलेशन, एक डेस्कटॉप साईट विकसित केलेले आहे. याच्यामध्ये विद्यार्थी सिम्युलेशनच्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतील. उदाहरणार्थ ही जी डेस्कटॉप साईट आहे ही डेव्हलप केलेली आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला अपूर्णांक शिकवायचा आहे तर मी हे त्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष दाखवणार. ओके, तर याच वेळी चला शिकायला सुरुवात करूया. येस, आणि हे जे 35 घटक आहेत ते 35 घटक असे ॲड केलेले आहेत. यातील एक घटक आपण घेऊया, अपूर्णांक. तर याच्यामध्ये हे व्हिज्युअल आहे, हा भाग आहे व्हिज्युअल, ऑडिओ दिलाय त्याला. म्हणजे मुलांना प्रत्यक्ष ते करतील, त्यानंतर ते डेमॉन्स्ट्रेट करतील, त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि शेवटी हे व्हर्च्युअल रिॲलिटी त्यांना. त्यानंतर
उच्चारल्यानंतर हे जे म्हणजे ॲट अ टाइम 4 प्रकारे विद्यार्थ्यांना जर ही संकल्पना सांगितली तर मला वाटत नाही की विद्यार्थी कुठल्या म्हणजे त्यांच्या ज्या मूलभूत संकल्पना अस्पष्ट राहतील. म्हणजे अशा रीतीने विद्यार्थ्यांना जर या पेटीचा जर वापर केला तर याच्यामध्ये सगळे घटक असे कंपाईल केले. अगदी साध्यातली साधी गोष्ट घेतली आपण, सममित आकृती, विद्यार्थ्यांना सिमेट्री शिकवतो आपण, सिमेट्रिकल फिगर. तर याच्यामध्ये आपण काय करतो, ड्रॉ द लाईन्स ऑफ सिमेट्री और हाऊ मेनी लाईन्स ऑफ सिमेट्रीज आर देअर. पण याच्याऐवजी जर आपण प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्याला ती कृती करायला दिली, आहे का सिमेट्रिकल? नाही आहे. रबरच्या माध्यमातून किंवा लोकर वापरून आहे का? तर नाही आहे. दुसरं लेटर घेऊया. आहे का? तर नाही आहे. येस आहे. मग आता हे झालं, पण आपल्याला हे प्रॅक्टिकल झालं, मुलाला संकल्पना स्पष्ट झाली. पण ऑन पेपर कसं पाहिजे, आपल्याला अपेक्षित काय आहे? ऑन पेपर. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर हा जो बोर्ड बनवलेला आहे या बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थी काय करेल, इथं ते ड्रॉ करेल आणि त्यानंतर ही लाईन ड्रॉ करेल. आता हे झालं याच्यावरती. म्हणजे अशा रीतीने ही जी संकल्पना आहे, संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. मुलांच्या जेव्हा संकल्पना स्पष्ट होतील तेव्हा ते कुठलीही गोष्ट सहजपणे, इतर जे वरच्या वर्गातील असतील गोष्टी आहेत ते सहजपणाने शिकू शकतील. म्हणजे माझा मूळ फोकस याच्यावरती आहे की मुलांना, आणि हे सगळं साहित्य मी स्वतः बनवलेलं आहे. याच्यामध्ये एक ही गोष्ट की जी कोणाकोणा आहे, अगदी नावसुद्धा हे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ प्ले करतो. साठी तर त्या लेकरांना ते उपयुक्त ठरलं पाहिजे. मग ही मुलं माझी अशी यूज करतात याचा. याचं युटिलायझेशन आहे बाय स्टुडंट. नमस्कार, माझं नाव आहे अनुराधा विठ्ठल सावंत. माझी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे नंबर 8, तालुका सावंतवाडी, जिल्हा आहे सिंधुदुर्ग. मी हे जे साहित्य तयार केलं आहे त्या साहित्याचंच नाव आहे खेळातून गणित. आम्ही 1ली ते 4थीच्या वर्गाला अध्यापन करतो आहे. अध्यापन करताना आपण विद्यार्थ्यांना खूप शिकवतो, पण कालांतराने विद्यार्थी काय होतात, विसरतात, केलेली कृती विसरतात. ती कायमस्वरूपी लक्षात राहावी आणि शिकवलेल्या भागाची उजळणी व्हावी, या हेतूने मी साहित्य बनवलेलं आहे. याच्यामध्ये माझ्याकडे 1ली ते 7वीची या साहित्यामधनं 47 अध्ययन निष्पत्ती पूर्ण होतात. आणि हे जे साहित्य आहे ते निपुण भारताच्या उद्दिष्टाची परिपूर्ती करणार आहे. निपुण भारताच्या उद्दिष्टांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखणं आवश्यक आहे आणि गळती रोखण्यासाठी त्यांना दर्जेदार साहित्य आपण पुरवलं पाहिजे. मग इथे एक खेळ आहे हा. या खेळामध्ये सापशिडीसारखा खेळतो तसाच खेळ आहे, फक्त खेळाचं नाव आहे शिखर गाठूया यशाचे. इथे कुठेही साप नाही दिसत आहे किंवा शिडी दिसत नाही आहे. मग आम्ही जी प्रश्नपेढी तयार करतो त्या प्रश्नपेढीचा सराव विद्यार्थ्यांकडनं व्हायला हवा, त्याच्यासाठी हा खेळ बनवलेला आहे. इथे एका वेळी 4 विद्यार्थी हा खेळ खेळू शकतात किंवा 4 विद्यार्थ्यांचा गट खेळू शकतो. खेळताना जसं आपण सापशिडीमध्ये खेळतो आहे तसंच सेम खेळायचं आहे. खेळता खेळता ह्या रंगवलेल्या भागावर जर विद्यार्थी आला तर त्याने या बॉक्समध्ये एक चिठ्ठी आहे ती उचलायची. चिठ्ठी उचलल्यानंतर त्याच्यावर क्रमांक काय आला आहे तर 8. मग ह्या प्रश्नपेढीमधला 8व्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे तो त्या विद्यार्थ्याला विचारला जाणार. हे बाकीचे विद्यार्थी त्याला तो प्रश्न विचारणार आहेत आणि जर त्या विद्यार्थ्याला ते उत्तर देता आलं तर तो विद्यार्थी तिथे थांबेल, अन्यथा त्याने होत्या त्या जागेवर परत यायचं आहे. असं परत खेळता खेळता जो विद्यार्थी 50पर्यंत जाणार आहे तो विनर राहणार आणि त्या आठवड्याची ट्रॉफी त्याच्याकडे राहणार. आपल्या शासनामार्फत जो आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जातो त्यामुळे नुसते खेळ घेण्यापेक्षा असं खेळातून जर आपण विषयांचा सराव घेतला तर अभ्यासही होईल आणि विद्यार्थी आनंदातून खेळतील सुद्धा. इथे विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी जे विद्यार्थी आलेले ते सुद्धा हा खेळ खेळून गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण मिठाईचा बॉक्स असतो तो टाकून देतो. तर जर मिठाईच्या बॉक्समध्ये असे जर मणी घालून विद्यार्थ्यांकडे दिले आणि असं हलवायला सांगितलं तर ते मणी कुठे पडलेत हे बघून विद्यार्थी संख्या वाचू शकतो. मग काही विद्यार्थी संख्या कशी असेल 1183, काही जण कसे असतील 3811. प्रत्येकाचं वाचन हे वेगळं होणार आहे. या छोट्याशा मॅजिक बॉक्सवर आपण ही अशा प्रकारची 24 स्वाध्याय कार्ड आहेत ती सोडवून घेऊ शकतो आणि प्रत्येक स्वाध्याय कार्डावर त्याची अध्ययन निष्पत्ती लिहिलेली आहे. नंतर दुसरा जो बॉक्स आहे तोही मिठाईचाच बॉक्स आहे. त्या मिठाईच्या बॉक्सचाच वापर करून आपण त्यांना जे अपूर्णांकाचा जो भाग आहे, अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक,
हा शिकवू शकतो. आता मला जर अंशाधिक अपूर्णांक शिकवायचा आहे तर मी त्यांना असं सांगणार आहे की एक वस्तू आहे, त्या वस्तूचे समान 2 भाग केले, 1/2 झाला, समान 4 भाग केले, 1/4 भाग झाला. हा अंशाधिक अपूर्णांकाची कन्सेप्ट झाली. त्यानंतर तिथेच मला चक्राद्वारे त्याला छेदाधिक अपूर्णांकसुद्धा दाखवता येतो. इथे एका वस्तूचे 12 भाग केलेले आहेत, 12 भागापैकी मी 2 घेतले म्हणजे 2/12 झाले, 3 घेतले 3/12 झाले. म्हणजे जर दोनही साहित्य आपण एकत्र दिली अशी तर विद्यार्थ्यांना अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक काय असतो म्हणजे याच्यामध्ये काय फरक आहे हे समजेल. हेच चक्र आपण काढला, इथे काठ लावला तर घड्याळ वाचनसुद्धा होऊ शकतं. आणि तसंच याच्या मागच्या बाजूला 1ली ते 5वीसाठी ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या मी थोडक्यात लिहिलेल्या आहेत. आता इथे 2ची कसोटी आहे की संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असल्यास संख्येला 2ने निशेष भाग जातो. हे विद्यार्थ्यांनी ऐकल्यानंतर इथे झाकणावर, प्लॅस्टिकच्या झाकणावर अंक तयार केलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनी कसोटी वाचलेली, मग त्यांना एखादा अंक घ्यायला सांगायचा. आता हा 50 आहे, मग ह्याला 2ने भाग जातो की नाही हे विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला विविध कसोट्यांची उजळणी याच्यामधनं घेता येईल. मग जी टाकाऊ झाकणं आहे त्यांचा असा उपयोग करता येईल. त्यानंतर पुढे पाढे हे पाठांतरापेक्षा कृतीतून विद्यार्थ्यांना शिकवले तर ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात जातात. आता मी ते बेचा पाढा दाखवलेला आहे. विद्यार्थी स्वतः कृतीतनं हे करू शकतात. बे 1 ते बे, बे 2 4, पुढची पट्टी काढली, बे 3 6. अशा प्रकारे जो पाढा आहे तेवढे मणी आपण त्यांना द्यायचे आहेत. कृतीतनं विद्यार्थी शिकणार आहे. हे साहित्य हाताळताना विद्यार्थ्यांना कुठेही इजा होणार नाही आहे. कसं बनवलं मॅडम? हे सर आपला शर्टचा बॉक्स असतो ना, त्या शर्टच्या बॉक्सला हे आहे आणि त्याला लाकडी फळ्याने कट करून अशा घातलेल्या आहेत. मग अशा प्रकारे विद्यार्थी कृतीतनं शिकला की त्याच्या कायम स्मरणात पाढा राहणार आहे. जरी विद्यार्थी स्वतः पण घरी पण स्वतःही करू शकतो आणि पुट्याने करू शकतो आणि आपण स्वतः गेम म्हणूनही खेळू शकतो. मणी पण त्याला वापरू शकतो तो मणी. हे झाल्यानंतर आता मी पाढे पाठांतर खूप घेतलं आहे, परंतु त्या विद्यार्थ्याच्या पाढे लक्षात आहेत की नाही हे मला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे गुणाकाराची भिंगरी असं हे आहे. आता मी त्याला गुणाकार सांगितला आहे, पाढा पाठ आहे त्याचा. मुलं काय करतात, 5 आहे, 5 1 5 5 2 10 5 3 15 अशी बोटं मोजतात. मग इथे हा गेम सांगायचा त्यांना. गेम सांगताना काय सांगायचं, जो उत्तर पटकन देणार त्याला तो 1 पॉईंट मिळणार. मग 5 किती 30. मग ह्याच्यात विद्यार्थ्यांनी 30 शोधायचे आहेत. मग आता त्याने शोधले 30 इथे आहेत तर त्याला तो पॉईंट मिळणार. जो पहिल्यांदा सांगेल त्याला तो पॉईंट. मग आपण पॉईंट जिंकायला पाहिजे या उद्देशाने विद्यार्थी पाठांतर पाढे जे आहेत ते लक्षात ठेवतील. याच्या मागच्याच बाजूला हा जादुई त्रिकोण आहे. त्रिकोणाची जादू अशी आहे की इथे कोणत्याही संख्येचा वर्ग आणि पाढा आपल्याला मिळतो. आता बघितलं तर 12चा पाढा बघा इथे तयार होतोय. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 असं पूर्ण 12चा पाढा तयार होतोय. त्याचबरोबर इथे वर्ग संख्यासुद्धा आपल्याला मिळतात. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 असे 12पर्यंत वर्ग आपल्याला मिळतात. तसंच कोणतेही 2 संख्यांचा त्रिकोण बघा असा 3 आणि 5 यांचा गुणाकार आपण तो त्रिकोण जिथे एकत्र येतो त्या ठिकाणी मिळतोय. 3 5 15. आता 7 आणि 3 आहे, 7 3 21. म्हणजे अशा प्रकारे हा जादुई त्रिकोण आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे जो भौमितिक आकाराचा भाग आहे. या भौमितिक आकारामध्ये जर छोट्या वर्गासाठी त्यांना आकारांचीच कन्सेप्ट द्यायची आहे. पुढच्या वर्गासाठी आपण त्यांना कडा कोपरे मोजणे हा भाग देऊ शकतो आणि त्याच्या पुढे जाऊन त्याचं पृष्ठफळ कसं काढायचं, घनफळ कसं करायचं हे प्रत्यक्ष आपल्याला दाखवता येईल. आता पृष्ठफळ काढायचं असेल तर याला किती पृष्ठ आहेत ही विद्यार्थ्यांनी मोजली. मग त्या पृष्ठात जेवढं पृष्ठ आहे तेवढं त्याचं जे क्षेत्रफळ, एका पृष्ठाचं जे क्षेत्रफळ येईल त्याला गुणिले 6 म्हणजे त्याचं पृष्ठफळ तयार होणार. घनफळ म्हणजे त्याच्यात किती साहित्य राहू शकतं, किती व्हॉल्यूम आहे हे घनफळ. मग ही सूत्र पण इथे दिलेली आहेत. विद्यार्थ्यांना इथे पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर आधारित स्वाध्याय कार्ड अशी त्याच्यामध्ये तयार केलेली आहेत. मग हे विद्यार्थी स्वतः तिथे बघून कृती करून आपलं उत्तर काढू शकतात. अशा प्रकारे या 4ही भौमितिक आकारांचं नाव, पृष्ठफळ आणि घनफळ काढू शकतात. इथे आपण ही घनफळाची जी कन्सेप्ट आहे वृत्तचिती आणि शंकू हे विद्यार्थ्यांना सांगू शकतो. वृत्तचितीचं मुलांना माहिती आहे πr²h, पण शंकूचं 1/3 πr²hच काय आहे हे इथे स्पष्ट करू शकतो की शंकूमधला जो 3 शंकू आपण जेव्हा भरतो आणि ते ह्याच्यामध्ये दंडगोलमध्ये ओतणार त्यावेळी तो दंडगोल पूर्ण भरतो आणि त्याच्यामुळे त्याचं घनफळ येतं 1/3 πr²h. अशा प्रकारे घनफळ इथे कसं तयार होतं हे सुद्धा आपल्याला समजावून देता येईल. त्यानंतर पुढे इथे आलेख. आपण बोर्ड तयार करतो आणि त्या बोर्डच्या पट्ट्या शिल्लक राहतात.
त्या शिल्लक पट्ट्यापासून आपण इथे आलेखही तयार करून घेऊ शकतो. इथे एक उदाहरण आलेखाचं मी तयार करून दाखवलेलं आहे. ह्या पट्ट्या अशा मागे ओढता येतात आणि त्या आलेखावर आधारित असलेली प्रश्नपेढी ही इथे आहे. 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. इथे टिकल्याच लावलेल्या आहेत. ह्या टिकल्याचा गम काढला की तो पट्टी पुढे सरकते, म्हणजे विद्यार्थी सहज कृती करून आलेख स्वतः तयार करू शकतात. त्यानंतर आता हे जे साहित्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं नाव आहे मॅजिक ऑफ 100. इथे 100पर्यंतचे अंक आहेत आणि याच्यात वेगवेगळ्या कृती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. सुरुवातीला आपण सगळे अंक 100पर्यंत लावू शकतो झाकणाद्वारे, आणि हे काही झाकणं ही पांढरी आहेत आणि काही झाकणं लाल आहेत, ही मुद्दाम ठेवलेली आहेत. मग विद्यार्थ्यांना पांढऱ्या झाकणाचा एकक स्थानचा अंकाचं निरीक्षण करायला सांगितलं असं ते सांगू शकतात 1, 3, 5, 7, 9. मग ज्यांच्या एकक स्थानी असे अंक आहेत त्या विषम संख्या, ज्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 आहेत त्या समसंख्या हे सांगता येतात. विद्यार्थी ॲट अ टाईम समसंख्या विषम संख्या मोजू शकतात. हे ह्याच्यातनं होणार आहे. शिवाय इथे मी रोमन अंकसुद्धा घेऊ शकते. 17 झाकणं आहेत, ही 10 लावलेली आहेत, अजून 7 झाकणं लावली तर माझे 100पर्यंत याच बोर्डवर रोमन अंक मला तयार करून घेता येतील. मला जेव्हा मुलांना आकार शिकवायचा आहे तर या झाकणांचा वापर करून मी आकारसुद्धा शिकवू शकते. पहिलीच्या वर्गाला आकृतीबंध आहे, तो आकृतीबंधसुद्धा मी या बोर्डवर घेऊ शकते. आता इथे एक झाकण हिरवं लावलं आहे, एक काळं लावलं आहे, हिरवं काळं हिरवं. आता पुढे कुठचं येईल ते विद्यार्थी तिथे लावून कृतीद्वारे करू शकतो. आता मला बेरीज शिकवायची आहे, डायरेक्ट बेरीज न शिकवता आता मी त्याला सांगितलं इथे मी 3 झाकणं लावली, त्याच्या पुढे ही पुन्हा 2 लावली, तर मिळून किती झाकणं झाली तर 5. म्हणजे कृतीतनं त्याला समजलं, म्हणजे जो संबोध आहे तो तिथे क्लिअर झाला. ज्यावेळी आम्ही जोडवर्ग अध्यापन करतो त्यावेळी स्वाध्यायासाठी विविध उदाहरणंसुद्धा याच्यावर देता येतील. लहान मोठेपणा, अधिकचं किंवा वजाचं, आणि आपल्या जे हे किलो हेक्टो डेकामीटर डेसी सेंटीमिली हा जो भाग आहे तो सुद्धा त्याच्यावर क्लिअर करता येतो. आता मी ते 7 सेंटीमीटर लिहिलं आहे, मग किती मिली तर 70. आता जर मी असं विचारलं की ह्याच्यामध्ये आपल्याला मीटर काढायचं आहे 7 मीटर, तर 7 मीटर आहे म्हणजे किती मिली होतील, तर ह्याच्यापुढे 0 झाकणं लावली की त्याला पटकन लक्षात येईल की 7 मीटर म्हणजे 7000 मिली. आता इथे काही संख्या दिलेल्या आहेत, या संख्यांचा चढता उतरता क्रमसुद्धा त्याला तिथे लावता येईल. याच्या व्यतिरिक्त 1 ते 100 अंक अक्षरात लिहिण्यासाठी सुद्धा उपयोग आहे. विद्यार्थ्यांनी अक्षरात लिहिल्यावर त्याने चुकीचं लिहिलं का बरोबर याची खात्री करण्यासाठी हा फ्लॅप उचलला तर त्याला कळणार आहे की आपलंच बरोबर आहे का चुकीचं आहे. मग असा मॅजिक बोर्ड आहे, याच्यातनं 17 अध्ययन निष्पत्ती पूर्ण होतात. आणि हे मी आत्ता पहिलीसाठी विशेष साहित्य तयार केलेलं आहे, त्याचंच नाव पण तसंच ठेवलं आहे खेळातून गणित. जवळ दूर ही कन्सेप्ट मुलांना समजण्यासाठी कार्टूनच्या माध्यमातून दिलं आहे. छोटू पतलू हे कार्टून आहेत, त्या आवडतं त्यांना. मोठू पतलू आहे ते. मग आता त्याच्यात जवळ आला, आता गेला दूर गेला, म्हणजे जवळ दूर ही संकल्पना त्याच्यातनं स्पष्ट झाली. तसंच मोठी बस छोटी कार आहे, हे लहान मोठेपणा. आता ही कार पुढे गेली मागे आली, पुढे मागेचे कन्सेप्ट देता येईल. नंतर आत आणि बाहेर, आता हे फ्रूट बास्केटच्या बाहेर आहेत, आता कुठे गेले ते आत, म्हणजे अशा प्रकारे आत बाहेर असे छोटे छोटे संबोध आहेत. वर खाली हे पहिलीच्या पुस्तकामध्ये जे आहे ते कृतीद्वारे असं हलतं असेल तर मुलांच्या जास्त लक्षात राहणार आहे. आणि स्कॉलरशिपच्या दृष्टीने एक महत्त्वाचा जो भाग आहे की जो विद्यार्थ्यांना अडकतो, बऱ्यापैकी विद्यार्थी त्याचा सराव करताना चुकतात किंवा उत्तरं देताना चुकतात. मग त्यावेळी मी ही 5 चक्रांचा वापर केला. या चक्राच्या माध्यमातून जर त्यांना आपण अपूर्णांक शिकवला तर ते कधीच विसरत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. यामध्ये सर्वात प्रथम एक पूर्ण चक्र आहे ते विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे. पूर्ण चक्र दाखवून झाल्यावर हा त्याचा पावभाग, त्यावेळी 1/4 हा शब्द फक्त लक्षात ठेवायला सांगायचा आहे. नंतर हा अर्धा भाग झाला म्हणजे 1/2, आणि हा झाला पाऊण भाग. मग आता मी जेव्हा शिकवणार आहे विद्यार्थ्यांना त्यावेळी मी फक्त त्यांना पहिलं चक्र जे आहे सुरुवातीला तेवढंच शिकवणार आहे. पहिलं चक्र माझं आहे ते मीटर सेंटीमीटर रुपये पैसे. मग त्यावेळी त्याला सांगायचं हे चक्र जे पूर्ण आहे ते 100चं, ह्याचा पाव भाग म्हणजे 25, अर्धा भाग म्हणजे 50 आणि पाऊण भाग म्हणजे 75. आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्या मी इथे ठेवल्या. आता ह्यालाच आपण वाचन करायला लावूया. बघा लगेच वाचन करायला. ह्याच्यामध्ये अंक कुठचा दिसतोय 4, म्हणजे 4 मीटर झाले. आणि किती सेंटीमीटर आले 25. म्हणजे त्याला पटकन वाचलं, म्हणजे असं मुलांना कृतीतनं कळेल. आता त्याला पुढचं जर 4.5 द्यायचं असेल तर मी अशी पट्टी देईल. आता अंक काय होणार बघ, वाच बघूया. 4 काय झालं हे मीटर, हां, आणि हे 50. 50 काय होणार सेंटीमीटर. मग तसंच रुपये पैसेसाठी सुद्धा सेम होणार.
₹4.50 अशा प्रकारे पाऊंडची संकल्पना स्पष्ट करू शकतो. हेच पुढे हीच पट्टी आपण पुढे सरकवली, किलोग्रॅम ग्रॅमसाठी सुद्धा आपल्याला दाखवता येणार बघा. अशी पट्टी ठेवली, अंक कुठचा दिसला? 4 किलोग्रॅम आणि किती आले? 250 ग्रॅम. तसंच साडेचं शिकवताना 4 लिटर धरूया, 4 लिटर आणि मिलीलिटर किती आले? 500 मिलीलिटर. मग अशा प्रकारे आपण मीटर, सेंटीमीटर, रुपये, पैसे, किलोग्रॅम, ग्रॅम, लिटर, मिलीलिटर हे प्रत्येक गोष्ट जी आहे ती चक्रात आहे. ते तिसरं चक्र आहे ते वर्ष, महिने, डझन, वस्तू. मग इथे पण 12 हे पहिलं सांगायचं. पूर्ण भाग म्हणजे 12, पावभाग म्हणजे 3, अर्धा म्हणजे 6 आणि 9. हे जर असं चक्राच्या माध्यमातून शिकवलं आहे. पुढे तास मिनिटाचं आहे. पण तास मिनिटाची गणितामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकतात की 2.25 तास म्हणजे किती? तर 2 तास आणि 15 मिनटं. मग ही त्यांना पटकन चक्राच्या माध्यमातून समजणार. दिवस रात्राची संकल्पना. मग ही जर 5 चक्र शिकवली तर त्याचा अपूर्णांकाची जी कन्सेप्ट आहे ती पूर्णतः क्लिअर होणार. आणि इथे कॅलेंडर आहे. म्हणजे इथे ही जी कॅलेंडर तयार केलं आहे, हे झाकणं, बॉटलची झाकणं आपण टाकून देतो त्या झाकणात, आणि हे झाकण लावल्यावर ते फिक्स बसते त्याच्यामध्ये. मग विद्यार्थ्यांना समजा एखादी तुम्ही तारीख सांगितलात की 15 तारखेला रविवार आहे, तर विद्यार्थी 15 तारखेचा रविवार धरून बाकीचं पूर्ण कॅलेंडर तयार करू शकतो. आणि त्याच्यावर आधारित जी प्रश्नपेढी आहे ती अशी इथे मागे लावलेली आहे. शर्टचं आपण हे शर्टमध्ये येतं ते टाकून देतो बघा. त्या प्रश्नपेढी अशा प्रकारे प्रत्येक इयत्तेची प्रश्नपेढी त्याच्या मागे केलेली आहे. म्हणजे विद्यार्थी त्याच्यावर असलेले प्रश्न स्वतः वाचून सोडवू शकतो. म्हणजे इथे शिक्षकाचं कामही कमी झालं आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वतः कृतीतनं करण्याची आवड निर्माण झाली. अशा प्रकारे जे माझं साहित्य आहे हे इयत्ता 1ली ते 7वीसाठी मी तयार केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाचं दृढीकरण व्हावं आणि स्वतः विद्यार्थ्यांनी हाताळावं हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. सिंधुदुर्ग. जिल्हा परिषदला शिकवत असाल? हो, जिल्हा परिषदला सर. नाही, हे फक्त जे गुणवत्तेचे जेवढे मार्क्स होते ना ते सगळे त्यांना पूर्ण मिळाले. आमचं हेच हेतूच आहे की साहित्य जरी साधा दिसत असेल तरी खेळाच्या माध्यमातून त्यांनी साधन आहे, खूप मोठं हे आहे, ते ठेवण आहे. म्हणजे आणि कसं आपण बाकी सगळं टाकूनच देतो ना, झाकणं वगैरे असे टाकतो, पुठ्ठे टाकतो, ते सगळ्याचा वापर इथे झालाय, कायमस्वरूपी झालं. आणि हे आमच्या त्या इमारत दुरुस्त करताना रीप असते बघा, त्या रीपचा लाकूड वापरून तो साचा करून घेतला. तोही फोल्डेबल आहे. ते स्क्रू काढले की ते सगळं एका बॉक्समध्ये साहित्य राहतं. म्हणजे हँडल करायला आपल्याला त्रास नाही आहे. इलेक्ट्रिकची जी पट्टी पण वापरू ते वापरता येऊ शकतं. पण ते आता शाळेमध्ये पण आपल्याला कसं सर आहे टाकाऊ उपस्थ करायचं आहे, त्याच्यामुळे मग ते तसं केलंय. कमीत कमी खर्च 320 रुपयामध्ये माझं सगळं साहित्य झालेलं आहे. म्हणजे जास्त खर्चही नाही आहे त्याला.